असाल। माझ्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज ब्लॉग कशावरती बनवला आहे। म्हणजे माझ्या मंगळसूत्रांचं जे कलेक्शन आहे त्याच्यावरतीच। तर मला दाखवायचं होतं आणि मला इन्स्टाला पण कमेंट केलेली की तुम्ही तुमचं मंगळसूत्रांचे कलेक्शन जे काय आहे ते मला दाखवा। तर कमेंट DM तर केलेच, अक्षरशः माझ्या मिस्टरांना फोन सुद्धा आलेला आहे। माझ्या मिस्टरांना फोन सुद्धा आलाय की ताई ते जे मंगळसूत्र घालतात आलं। याला व्लॉग मध्ये नेहमी यायचंच असतं, म्हणजे मुद्दामून येतो, नाटके काय ना काहीतरी नाटकी करायला येतं फक्त, बाकी काय नाही। आता आलंय, झोपलेला होता, झोपेतून उठून माझ्याजवळ आलंय। मी बोलायला जसं स्टार्ट केलं तसं मी पण येतो ठीक आहे, बस बघ तू पण मोबाईल बघतोय। शाळेला आज सुट्टी होती त्याच्यामुळे आज आराम चाललेला आहे घरी। तर अक्षरशः माझ्या मिस्टरांना कॉल आलेला आहे। नंबर त्यांनी कुठून घेतला मला माहीत नाही, ॲक्च्युली त्यांनी गुगलवरनं नंबर घेतला वाटतं की त्यांचा गुगलवरती नंबर आहे, ते इलेक्ट्रिशियन प्लंबिंगचं काम करतात ना त्याच्यावर। तर त्यांनी माझ्या मिस्टरांना फोन केला, त्या ताईचे मिस्टर होते ते, की तुम्ही विचारा म्हणून। ते मिस्टर बोलले यांच्यासोबत की त्यांना विचारा की तुम्ही मंगळसूत्र कुठून घेतलं, कसं बनवलं, किती तोळ्याचं बनवलं, काय बनवलं ते सगळं। तर त्यांनी मला सांगितलं, अक्षरशः फोटो पाठवायला सांगितले की मला त्या मंगळसूत्राचे फोटो पाठवा। त्यांना इतकं ते मंगळसूत्र आवडलं की विचारायलाच नको। तर म्हटलं चला त्यांना कनेक्शन पण दाखवूनच द्यावा की काय काय आपल्याकडे मंगळसूत्र आहेत। आणि तुम्ही मला नेहमी मेसेज करत असताना की किती सोनं घातले, किती सोनं घातले, किती सोनं घातले। माझ्याकडे हे फक्त मंगळसूत्र सोन्याचं आहे जे मी घातलेलं आहे, आणि हे मी आता 1 वर्षापूर्वी बनवलेलं आहे। हे आधी म्हणजे मणींचं होतं, मण्या वगैरे होत्यात, हा मणी वगैरे मणी होते। मणीमध्ये हे नाव जे आहे अमोलचं ते नाव होतं, तर हे छोटंसं नाव होतं। मग मणीमध्ये मी अजून काही पैसे ॲड केले आणि हे असं बनवून घेतलं। डेलीसाठी तुम्ही जीन्सवर पण वापरू शकता आणि साडीवरती पण ते छान वाटतं। तर माझं हे मंगळसूत्र जे आहे, मला ही डिझाईन खूप म्हणजे खूप आवडते, खूप म्हणजे खूप। तर हे मी बनवून घेतलेलं आहे सोनाराकडनं। तुम्ही बनवू शकता ही डिझाईन पण अशी बनवून, छान आहे डेली वापरण्यासाठी, तर चांगलंच आहे। तर तुम्हाला मी मंगळसूत्र दाखवते। पहिलं मंगळसूत्र म्हणजे की हे जे मी व्हिडिओमध्ये नेहमी घालत असते, हे मंगळसूत्र सोन्याचं नाही आहे। तुम्ही बघून घ्या, हे बघा, हे जे मी घालते नेहमी याच्यावरतीच घालते, कारण की ते याला सूट होतं म्हणून घालते। तर हे मंगळसूत्र सोन्याचं नाही आहे। मला इंस्टाग्रामवरती एक पेजवरनं याचं कोलॅबरेशन आलेलं होतं, तर मी ते कोलॅबरेशन केलं। त्यांनी हे मला पाठवलेलं होतं, मला खूप आवडलं होतं हे पण। त्यांनी मला आधी फोटो पाठवलेला, ते बोलले कोलॅबरेशन करायची। तुम्ही जाऊन बघू शकता, मी त्यांची ID पण मेन्शन केलेली आहे, कोलॅबरेशन केलेलं आहे त्यांना। तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही त्या ID जाऊन तुम्ही घेऊ शकता। तर असं मंगळसूत्र आहे, ते बघू शकता, खूप सुंदर वाटतं, मला तर खूप आवडतं। जर मला बनवायचं वगैरे असेल सोन्याचं तर मी असं बनवेन कदाचित, कारण की छान दिसतं घालायला पण। घालून मी साडीवरती वेअर करते, तुम्ही बघतच असाल। हे बघा, ड्रेसवरती पण तुम्हाला ते छानच वाटतं। एक म्हणजे नवीन लग्न झालेली मुलगी कशी असते, ते असं वरती खाली दोन्ही मंगळसूत्र घालते, तसा लूक येतो या मंगळसूत्रात। बघितलं, माझ्या मंगळसूत्राकडे मॅच होतं आणि छान दिसतं, मला तर खूप आवडते। तर मी हे एक ठेवलेलं, हे एक पहिलं मंगळसूत्र आहे माझं। दुसरं मंगळसूत्र म्हणजे तुम्हाला दाखवते मी। दुसरं मंगळसूत्र म्हणजे हे, जे की माझं ओरिजिनल मंगळसूत्र आहे, माझ्या लग्नामध्ये मला बनवलेलं मंगळसूत्र। तुम्ही हे भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल। हे मणी म्हणजे या मणी आधी वेगळ्या होत्या, ते जसं मंगळसूत्र लग्नाच्या वेळेस बनवतो ना आपण, तसं मंगळसूत्र होतं हे, गोल्डन आणि ब्लॅक कलरचे। व हे मणी मी माझ्या कोणाच्या तरी गळ्यात बघितलेले, तेव्हापासून मी म्हटलं मला पण अशाच याच्यामध्ये पोत गाठायची आहे। मग मी तेव्हा ही पोत अशी गाठली। हे माझं लग्नाचं मंगळसूत्र आहे। माझं हे मंगळसूत्र फक्त सोन्याचं आहे, आणि मी हे जे वरती घातलेलं आहे हे दोन तर बघू शकता तुम्ही, हे माझं असं मंगळसूत्र मी जेव्हा नवीन लग्न झालेलं तेव्हा मी त्याला रोज वापरायची।
आणि वरती माझ्या वडिलांनी करून दिलेलं होतं मला, वरती माझ्या वडिलांनी करून दिलेला होतं मला मंगळसूत्र. ते मंगळसूत्र हरवलं. मी ॲक्च्युली आंघोळीला वगैरे गेली तर ते वरती होतं, ते तसंच चोरीला गेलेलं होतं. सो हे असं काही वाटतं म्हणजे गावाकडे हे असं मनी टाकून छान वाटतं. हे पण छान लुक देतं, मला खूप आवडतं हे मंगळसूत्र. तर मी हे जसं ब्लॅक मनीमध्ये गाठलं ना तसं हे अजून छान दिसायला लागलं. तर हे माझं ओरिजिनल मंगळसूत्र आहे. तिसरं मंगळसूत्र म्हणजे की हे जे मी अजून घातलेलं नाही आहे, हे मी असंच फॅन्सी म्हणून घेतलेलं, कुठलं तरी साडीवर वगैरे, म्हणजे असं नेहमी हे करण्यापेक्षा असं सिम्पल, एकदम सिम्पल म्हणून मी हे घेतलेलं. तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल याचं पॅन्डल बघा असं आहे. ह्याचे कानातले मात्र मी घालत असते नेहमी, त्याचे कानातले आहे ना मी नेहमी घालत असते. जे मंगळसूत्र मी घालते ना डेली याच्यामध्ये, त्याच्यावरती मी ते कानातले घालत असते. तर हे असं वाटतं मंगळसूत्र म्हणजे तुम्ही समजा प्लेन साडी वगैरे घातली असेल ना त्याच्यावर छान वाटेल म्हणून मी हे मंगळसूत्र घेतले. पण मी अजून काही यूज केलेलं नव्हतं हे मंगळसूत्र आणि वापरलेलं पण नाही, कारण की ते जरा मला मोठं वाटलं आणि ते पाठीमागनं पण मला असं छोटं करता येत नाही. आणि कसं होतं याला मिसमॅच होते ना, हे प्लेन येऊन जातं नाही हे, त्याच्यासाठी मला मग वरती जरा वेगळं घालावं लागेल. त्याच्यामुळे नाहीतर मग एकतर हे काढून फक्त हे एकच घातलं सिंगल तर ते छान वाटेल आय थिंक. तर हे मी अजून काही घातलेलं नाही, पण मी त्याच मनीमध्ये घेतलेले ब्लॅक शायनिंगवाले मनी. काय बोलतात मला या मनीचं नाव नाही माहिती, डिस्को मनी आय थिंक बोलतात, काय माहिती. पण हे मनी मला खूप आवडतात. जरा उन्हामध्ये तुम्ही गेले ना असे चमकतात हे मनी, खूप छान दिसतात. तर हे एक मंगळसूत्र आहे. आणि तिसरं मंगळसूत्र म्हटल्यावरती माझं आहे अक्काबाईचं डायरेक्ट. हे एक मी असंच काही डान्स वगैरे किंवा काही कोण फंक्शन वगैरे लग्न सराई याच्यासाठी घेतलेलं होतं, पण मी अजून एकदा पण घातलं नाही. कारण की मी जेव्हा घेतलं आणि घेतल्यानंतर जेव्हा मी घरी आले होते घरी आल्यानंतर मी जेव्हा गळ्यात घालून बघितलं तर माझ्या चेहऱ्याला अजिबात सूट होत नव्हतं, एवढं मंगळसूत्र ते दिसत होतं. पण ठीक आहे, जेव्हा साडीच्या पूर्ण तुम्ही लुकमध्ये म्हणजे असं जास्त भरभराटून करताना तेव्हा हे मंगळसूत्र छान वाटतं साडीवर. वरती नेकलेस पण घातला ना सेम त्याच्या, हा असं सेम नेकलेस आहे ना मॅच करून घातला तर छान वाटतं. तर हे एक मंगळसूत्र आहे जे की मी अजून घातलं नाही आहे. चालू होता विचार माझा दिवाळीच्या वेळेस घालायचा, पण मी नाही घातलं. म्हटलं नको जास्त ओव्हर दिसेल, कारण की कलरचे याच्यामध्ये ते मनी येतात ना, त्याच्यामुळे घ्यायची तर मला लय आवूस, पण मी एकदा गळ्यात घातल्यानंतर त्याला घातलंच नाही, कारण की जास्त मोठं दिसत होतं म्हणून. तेच मनी आहेत फक्त कलरचे, तुम्ही बघू शकता तेच आहेत फक्त कलरमध्ये ग्रीन आणि ब्लॅक आणि रेड कलर आहे मस्त. तर हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे जे की मी अजून घातलेलं नाही. आणि सगळ्यात लास्ट मंगळसूत्र म्हणजे जे त्यांना आवडलं होतं आणि त्यांनी फोन केला होता त्या ताईंचं मला नाव नाही माहिती आता काय आहे ते, मला एवढं लक्षात नाही. मला माझ्या मिस्टरने सांगितलेलं, त्यांच्या मिस्टरांनी फोन केलेला. तर ते मंगळसूत्र म्हणजे हे बघा, हे माझं तुम्ही बहुतांश व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सेम सोन्यासारखं दिसतं. तर हे मंगळसूत्र सोन्याचं नाही आहे, हे मंगळसूत्र ते बोलतो ना आपण 1 ग्रॅमवालं असतं तसं त्या टाईपमध्ये, म्हणजे 1 ग्रॅमवाला आहे. पण ॲक्च्युली हे 1 ग्रॅमचं नाही आहे, हे पूर्ण आहे 2.5 ग्रॅम, कारण की ते हेवी पण तसं आहे. 1 ग्रॅमवाले पण होते त्या शॉपमध्ये, पण बारीक होते. जर तुम्हाला हे असं मंगळसूत्र जर हवं असेल तर तुम्ही कधी मुंबईला आलात तर तुम्हाला मुंबईच्या मार्केटमध्ये कुठल्याही मुंबईमध्ये दादरला समजा, कुर्ल्याला किंवा ठाण्याला समजा तुम्ही आलात तर तुम्हाला 1 ग्रॅम मंगळसूत्राचे असे भरपूर शॉप दिसतील आणि भरपूर व्हरायटीज मिळतील. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 ग्रॅम मंगळसूत्रामध्ये भेटू शकतं, कारण की मी बघितलेलं होती डिझाईन तिकडे 1 ग्रॅममध्ये होते, पण खूप प्राईस सांगत होते. 1 ग्रॅममध्ये म्हणजे ॲक्च्युली हे 2-2.5 ग्रॅममध्ये, जसं तुम्ही हेवी घेणार ना तसं तुम्हाला ते मंगळसूत्राची प्राईस वाढत जाते. तर 1 ग्रॅम पाण्याचं काहीतरी असतं त्याला काहीतरी, तर त्या टाईपमध्ये आहे. तर या मंगळसूत्राला मला झाले आहेत 7 वर्ष. जेव्हा माझं नवीन लग्न झालेलं, मी हे मंगळसूत्र जेव्हा बनवलं ना
त्याच्यानंतर मी अशीच मार्केटमध्ये गेली होती अचानक, तर म्हटलं बघूया काय आहे ते ट्राय करून एकदा घेऊन बघू बोलली. तर हे बघा तुम्ही बघू शकता असं दिसतं हे मंगळसूत्र. साडीवरती तर इतकं सुंदर दिसतं, तुम्ही पैठणी साडी किंवा अशी काठापदराची वगैरे साडी घातली ना त्यावरती खूप छान दिसून येतं. असं वाटतं की ओरिजिनल आहे. तुम्ही बोलता ना अरे इतकं सोनं आलं एवढं सोनं आलं, तर हे सोनं बिना काही नाही आहे. हे फक्त 2.5 ग्रॅमचं पाण्याचं मंगळसूत्र आहे. आणि तुम्ही बोलत असाल की याला 7 वर्ष झाले, मग हे असं नवीन नवीन का दिसतंय, तर ते नवीन याच्यासाठी दिसतंय. मी आत्ताच रिसेंटली माझ्या फ्रेंडचं लग्न होतं ना, फ्रेंड म्हणजेच माझी जी मैत्रीण होती तिचं लग्न होतं ना, तर तिच्या लग्नासाठी मी याला ते बोलतात ना काय बोलतात त्याला, सोनारगड उजळून घेतलं. पाण्यामध्ये उजळणं बोलतात ना ते करून घेतलं. म्हणजे होती व्यवस्थित शाईन त्याला अजून पण, कारण की मी बॉक्समध्ये ठेवते ना मंगळसूत्र, तर मग जास्त शाईन उतरत नाही. आणि वर्षानुवर्ष माझ्याकडे मंगळसूत्र राहतात. तुम्ही बघू शकता जास्त मंगळसूत्राचं कलेक्शन पण नाही आहे माझ्याकडे. जे आहे ते कोलॅबरेशनसाठी मला एक आलेलं ते एक, आणि 2 मी घेतलेले आहेत, आणि हे एक मंगळसूत्र. तर एक मंगळसूत्र मला एक खूप आवडतं, जे की सेम सोन्यासारखं दिसतं. तर त्यात आयडिया डिझाईन वगैरे बघायची होती, तिला फोटो तर दिले मी, पण तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही बघू शकता. मला शॉपचं नाव एवढं लक्षात नाही आणि बिल पण आता एवढं काही लक्षात नाही आहे की मी नक्की म्हणजे मी अजून त्याच्यानंतर गेलीच नाही ना तिकडे काय घ्यायला. मग त्यानंतर मी याला उजळून घेतलं म्हणून ते एवढं तुम्हाला सोन्यासारखं चमकतं आहे आणि छान दिसतं. सो हे मंगळसूत्र आहे ते 2.5 ग्रॅमचं आहे साधारण. तर ठीक आहे, काहीतरी पैसे वसूल झाले माझे पण. 7 वर्ष झाले मंगळसूत्राला. तर मी जपून ठेवलेलं आहे तेव्हापासून. फक्त तिची कडी आहे तिथून निघून जायची, तर ती फक्त मी घरीच फिटिंग करून घेतलेली माझ्या मिस्टरांकडनं. एकदा 14 एप्रिलमध्ये नाचता निघालेली होती अशी खाली पडलेली. लोकांनी पण असं घातलं ना त्यांना असं वाटतं की ओरिजिनल आहे म्हणून, पण ती ओरिजिनल नाही आहे. आपलं म्हणजे 1 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र असं आहे. तर डिझाईन तुम्हाला जर ओरिजिनल करायचं असेल ना तर तुम्ही असं बनवू शकता या डिझाईनमध्ये, कारण की ओरिजिनल म्हणजे तुम्ही ओरिजिनल सोन्याचं जर बनवलं ना तर ते पण याच्यामध्ये खूप सुंदर असं दिसेल. तर एवढेच मंगळसूत्राचं कलेक्शन होतं माझ्याकडे, जे की तुम्ही बोलत असतात मला दाखवलं. अक्षरशः मला इंस्टाग्रामला याचे एवढे DM आलेले आहेत ना की तुम्ही तुमचं दाखवा ते ओरिजिनल आहे का सोन्याचं आहे का. तर माझ्याकडे सोन्याचं फक्त जे मी गळ्यात घातलेलं ते एक आहे, आणि हे जे मी तुम्हाला दाखवलं ते एक आहे मधीलचं वस्तू. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे सोन्याचं नाही आहे. किती मोठी आहे, किती मोठी आहे ना तो किती मोठी आहे. सो हे माझे मंगळसूत्राचे कलेक्शन आहे. एवढे माझे मंगळसूत्राचे कलेक्शन आहे. तर तुम्हाला कुठली डिझाईन आवडली असेल तर नक्कीच बनवा, ट्राय करा. आणि ते मंगळसूत्र जर तुम्हाला हवं असेल जे मी कोलॅब केले आहेत, माझ्या ID ला जाऊन तुम्ही नक्की बघा. मी त्यांची ID टॅग केलेली आहे. जर नसेल समजत तर मला DM करा, मी तुम्हाला त्यांची ID पण पाठवेल की मी कुठून ते कोलॅबरेशन केले, त्यांची ID मेन्शन करेल मी तुम्हाला. तर असे काही माझे मंगळसूत्र होते. तर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.